राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 पुंडलिक वरद हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु वामन बाबा सद्गुरु सावळाराम बाबा जोग महाराज की जय। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकायं दातुं मुनीन्द्रिः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। पुंडलीकवरद हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव श्री गणेशाय नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री गोपाल कृष्णाय नमः। जय जय वो शुद्धि उदारे प्रसिद्धि अनवरत आनंदे वर्षती। असो आताच आपण अभूतपूर्व सोहळा आचार्यांच्या मार्फत अनुभवलेला आहे। म्हणतात जो होता है वो अच्छे के लिए होता है। बरं झालं मला वेळ कमी मिळालं, कारण इथे बोलायचं ही मोठ्यांची गादी आहे आणि मोठ्यांच्या गादीवरून बोलताना अधिकारच पाहिजे। बाबा नेहमी सांगत असतात संसारात पैसा कमी पडतो, राजकारणामध्ये खुर्च्या कमी पडतात आणि परमार्थामध्ये अधिकार कमी पडतो। मी स्वतःला भाग्यवान समजेन की जोग महाराजांना पाहता आलं नाही, मामासाहेब दांडेकरांना पाहता आलं नाही, बंकट स्वामींना पाहता आलं नाही, मारुती बाबा गुरवांना पाहता आलं नाही, लक्ष्मण बाबा इगतपुरीकरांना पाहता आलं नाही, पण माधव बाबांना पाहता आलं। जर माधव बाबा जर एवढे अधिकारी संपन्न आहेत तर हे लोक किती अधिकारी असतील। शिष्य जर एवढा अधिकारी नाही का तर गुरु। माझ्या जीवनात मी दोन साधू अगदी जवळून पाहिलेले आहेत, एक संत सावळाराम बाबा आणि दुसरे माधव बाबा। सावळाराम बाबा म्हणजे आपल्या परंपरेतले त्या काळातले एकनाथ महाराज श्रीमंत होते, तसेच सावळाराम बाबा सुद्धा त्या काळात
सावळाराम बाबांना असं म्हणतात, आपल्याला किती मानतात त्यापेक्षा कोण मानतोय याला फार महत्त्व आहे. आत्ता जसं बाबांना पांडुरंग महाराजांना आचार्यांनी पुरस्कार दिले नाही का, पुरस्कार मोठ्यांचा असावं, नाहीतर पैसे देऊन कोणी पुरस्कार घेतात. तसं सावळाराम बाबांना माधव बाबा मगर, रामदास बाबा मनसुख, दुंडा महाराज देगलूरकर हे लोक मानायचे. बाबासुद्धा कीर्तनात सांगत असतात की आम्ही डोंबिवलीला येतो तो तुमच्याकरता येत नाही, आम्ही सावळाराम बाबांकरता येतो. आणि खरोखरच बाबा झाले, राऊत महाराज झाले. साधू कसा असावा, तो विरक्त असावा. परमार्थामध्ये विरक्ती, शांती नाही का, अनासक्ती हे परमार्थातले शब्द आहेत. बाकी आसक्ती, विषयासक्ती हे संसारातले शब्द आहेत. सावळाराम बाबा असताना मला खूप वाटायचं बाबा आपल्या घरी यावे, बाबा आपल्या घरी यावे. पण माझी परिस्थिती इतकी दारिद्र्य अवस्थेची होती की सावळाराम बाबांना मी आणू शकलो नाही. बरोबर त्यांच्या असायचो मी प्रमाण म्हणायला, जसं कधी कधी माधवबाबांच्या कीर्तनामध्ये मी प्रमाण म्हणत असतो. आणि बाबा मला कधी कधी शाबासकी पण देतात. तसेच सावळाराम बाबांच्या कीर्तनामध्ये मी प्रमाण म्हणायचो, पण त्यांना मी आणू शकलो नाही घरी. हे माझं दुर्भाग्य. पण मी तेव्हापासून मनात ठरवलं, मी सावळाराम बाबांना जरी घरी आणू शकलो नाही तरी त्यांच्या तोडीचे, त्याच अधिकाराचे बाबा आहेत, ते जरी आपल्या घरी आले तरी सावळाराम बाबा आल्यासारखे आहेत. तेव्हापासून जेव्हा जेव्हा मला संधी मिळेल तेव्हा तेव्हा मी माधवबाबांना आमच्या घरी आणण्याचा प्रयत्न करतो. बऱ्याच वेळा बाबा येऊन गेलेले आहेत आणि ती खंती बाबा माझ्या मनात राहिली होती, बाबा आपल्याकडे यायला पाहिजे होते, बाबा आपल्याकडे यायला पाहिजे होते. मध्ये 15 दिवसापूर्वी सावळाराम बाबा माझ्या स्वप्नात आले आणि आमच्या जुन्या घरी आले आणि माझ्याकडनं ते पाणी मागतात, मला पाणी घेऊन ये. मला तेही बरं वाटलं की बाबांनी तेही खंती आपल्या मनातल्या अदृश्य रूपाने का होईना, स्वप्नात का होईना, पण ते आपल्या घरी आले, घरा आले कृपाळ. बाबांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे मी ओवीच घेतली होती, जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवर्ते आनंदे वर्षती. साधू हे पवित्र अंतकरणाचे असतात आणि जो स्वतः पवित्र असतो तोच दुसऱ्याला पवित्र करू शकतो. जो स्वतः पवित्र आहे तो दुसऱ्याला काय पवित्र करणार. पाप्यातला पापी, चांडालातला चांडाल, दुराचारातला दुराचारी, वाल्ल्या कोळी, पण नारदांच्या संपर्कात आला, गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. नाही का, ही ताकद साधूची असते. तुम्ही अच्युतात्मे निर्धारी, देव तुमचा आज्ञाधारी, तुम्ही म्हणाल तया ते उद्धरी एरवी. साधू पवित्र असतात. आपल्या सर्वांचं भाग्य आहे की बाबा आपल्याला बघायला मिळाले, अनुभवायला मिळाले.
साधू काय करू शकत नाहीत. काही तुका म्हणे आले समर्थाच्या मना. बघा आता बाबांच्या जीवनात केवढे मोठे सोहळे घडतात. तुका म्हणे पूर्वी इच्छा जया तैसा विठ्ठल. भगवंत त्यांची इच्छा पूर्ण करतात. जे पवित्र अंतकरणाचे असतात, समाजाकरता ज्यांचा शुद्ध हेतू असतो, त्यांच्या सर्व इच्छा भगवंत पूर्ण करतात. आपल्याकडे वेळ कमी आहे. समयाशी सादर व्हावी, देव ठेवील तैसे राहावे. आपलं आज भाग्य की आपल्याला करवीर पीठाचे आद्य शंकराचार्य जय जय आचार्या समस्त सुरवर्या प्रज्ञा प्रभात सूर्या सुखाविया सुखोदया. एकच वाक्य सांगतो आणि आपली सेवा संपवतो. जसं आता आचार्याने सांगितलं हरिपाठाचं महत्त्व. हरिपाठ सर्व ग्रंथांचा, सर्व शास्त्रांचा राजा आहे. पण आपण हरिपाठाला तेवढंसं महत्त्व देत नाही. एकदा संदीपनी महाराजांनी आम्हाला विचारलं, आम्ही त्यांच्याबरोबर कीर्तनाला त्यांच्याच गाडीत बसलो होतो. त्यांनी आम्हाला विचारले, वामन बाबा काय करायचे? कारण ज्या अर्थी सावळाराम बाबा त्यांचे शिष्य अधिकारी संपन्न आहेत, त्या अर्थी गुरुही त्याच. म्हणे बाबा काय करायचे? आम्ही सांगितलं बाबा फक्त आणि फक्त हरिपाठ करायचे. आणि त्याचा परिणाम बाबा अंतकालाला हरिपाठ करता करता गेले. शूर पावा रणी, सती पाहावी सरणी आणि साधू पाहावा मरणी. बाबा सुद्धा आपले पुरस्कार घेत. आज त्याने आचार्यांचं मान राखलं नाही का? बाबांनी सुद्धा पुरस्कार कधी घेतलं नाही आणि पुढे फक्त मान ठेवलं. सावळाराम बाबांना सुद्धा खूप पुरस्कार लोक द्यायला आले होते, कॅसेट्स, त्यांचे चरित्र. बाबांनी सांगितलं मी जिवंत आहे तोपर्यंत काही करायचं नाही. साधू पाहवा मरणी. आमच्या वामन बाबांचं सुद्धा वाक्य आहे, वारकऱ्याने कुस्ती तेव्हा जिंकली, शेवटचे डोळे मिटेपर्यंत पवित्र तुळशीची माळ आपल्या देहावर राहिली, पवित्र आचरण राहिलं आणि मग जगाचा निरोप घेतला. समजायचं वारकऱ्याने कुस्ती जिंकली. तसे वामन बाबा फक्त आणि फक्त हरिपाठ करायचे. हरिपाठ नाथ बाबा त्यांचं हरिपाठाचं महात्म्य सांगतात. नित्य प्रेम भावी हरिपाठ गाय, हरि कृपा होय तयावरी. नित्य प्रेम भावे हरे पाठ गाय. नुसतं तुम्ही हरिपाठ नित्य नेमाने करा. बाकी ही कीर्तन प्रवचन आमचे राऊत बाबा सांगतात, तोंडाला फेस येईपर्यंत सुद्धा कीर्तन करू नका. आता तर लय बाजार चाललाय. असो, आपण देवाला ज्ञानोबाराय तुकोबारायांना जोग महाराजांना प्रार्थना करूया. बाबांना जास्तीत जास्त आयुष्य आरोग्य द्या, म्हणजे असे सोहळे उपभोगायला मिळतील, आपल्याला आनंद लुटायला मिळेल. कारण साधूच्या समागमात जो आनंद असतो तो इतरांच्या नसतो. एकच वाक्य संत बाबा, सावळाराम बाबांच्या काळात खिशात दमडी नव्हती.
पण पारमार्थिक आनंद काही वेगळाच होता. आता 1.5 लाखाच्या पुढे पगार घेतो, पण तो आनंद नाही. आनंद, पारमार्थिक आनंद साधू देतात, तुम्ही आम्ही नाही देऊ शकत. तेव्हा देवाला आपण एकच प्रार्थना करूया, बाबांना उदंड आयुष्य आरोग्य प्राप्त हो आणि असाच आपला उत्तर आनंद मिळत राहो, ही सद्गुरूचरणी प्रार्थना करतो आणि याच ठिकाणी सेवेला विराम देतो. पुंडलिक वरद हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, जोग महाराज की जय. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जोग महाराज की जय. अनंत कोट ब्रह्मांडाने भगवान पंढरीश पांडुरंगाच्या कृपेने चालू असलेल्या महोत्सवातील आजची प्रवचन सेवा गणेशजी महाराज ठाकूर यांनी समर्पित केली. जोग महाराज भजनी मठातर्फे आपण त्यांचा ऋणनिर्देश करूया. त्याचप्रमाणे गुरुवर्य बाबांच्या हस्ते त्यांचा सत्कार होते. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. आता यानंतर सर्व विद्यार्थी वृंदांनी नाश्त्याकरता जायचं आहे. जगद्गुरू तुकोबराय